नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहतात 7 स्टार न्यूज। चलो मुंबई 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 चलो। फलटणमध्ये मुंबई मोहिमेसाठी तयारीच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत। मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या मराठा समन्वयकांनी मुंबई मोहीम फत्ते करण्यासाठी जोरदार तयारी पूर्ण केली आहे। आज मनोज जरांगे पाटील यांच्या नियोजित 20 तारखेच्या मुंबई दौऱ्यासाठी अचानकपणे सोळंकीदादा आणि मनोज जरांगे पाटील साहेबांच्या आदेशानुसार आम्ही फलटण तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील सर्व बांधव या ठिकाणी मीटिंगसाठी बोलावले असता अतिशय खेळीमेळीने आणि 20 तारखेच्या नियोजनाचे अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांनी साथ दिली आणि त्यामध्ये प्रत्येक खेड्यातील जवळजवळ 100+ गावातून प्रत्येक प्रतिनिधी एक दोन उपस्थित राहिले होते आणि त्यांनी सर्वांनी 2 ते 3 वाहने एका गावातून येतील असा आत्ताचा प्राथमिक अंदाज सांगितलेला आहे। तरी मी सर्व मराठा बांधवांच्या वतीने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सर्व बांधवांचं आणि शिवमावळ्यांचं मी खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी एवढ्या पद्धतीने तयारीचं आश्वासन दिलंय। तर यापेक्षा जास्त संख्येने कसे अजूनही बांधव येतील एवढेच सर्वांनी प्रयत्न करावेत। आपला हा जरांगे पाटलांचा विचार नसून फक्त आपला विचार मुंबई जाण्याचा एवढाच डोक्यात ठेवा। आपल्याला इतर जे काही ऍक्टिव्हिटीज आपल्याला यानंतर करण्यासाठी खूप वेळ आहे, त्यामुळं आपापल्या शेतातील कामे उरका आणि मुंबईला निघण्यासाठी जशी पालखी वार निघते त्या पद्धतीने तयारी करा एवढंच मी आवाहन करतो आणि सर्व बांधव 100% याची अंमल करतील अशी मी खात्री देतो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता मराठा समाजाच्या कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत। गेली कित्येक वर्ष मराठा समाज हक्काच्या आरक्षणापासून दुरावला गेला आणि त्यामुळे मराठा समाजाचे खूप नुकसान झाले आहे आणि म्हणूनच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी एक चळवळ सुरू केली। याच चळवळीचा पुढचा टप्पा म्हणजे आझाद मैदानावर आमरण उपोषण। शूर मराठा योद्धा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे प्रेरित असे असणारे आदरणीय मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार 20 तारखेला मुंबईला प्रस्थान करण्यासाठी ही मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती। या मीटिंगमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा की प्रत्येक खेडेगावामध्ये जाऊन प्रत्येक तरुण वर्गाला मोटिवेट करण्यासाठी किंवा 8, 9 आणि 10 या 3 दिवसामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती असणारा गट असेल, गण असेल, या गणातील असणारी सर्व जबाबदारी त्या मराठा समन्वयकांनी घेतलेली आहे। अशा पद्धतीने 8 तारीख, 9 तारीख आणि 10 तारीख हा संपूर्ण फलटण तालुका पिंजून काढला जाईल आणि मुंबईला जाण्यासाठी आणि सरकारला मराठा आरक्षण याच्यासाठी सरकारला घाम फोडण्यासाठी प्रामुख्याने ही जनजागृती मोहीम फलटण तालुक्याच्या वतीने निर्माण केलेली आहे। तर याच्यामध्ये 8, 9, 10 तारीख ही जनजागृतीची असेल आणि त्यानंतर प्रत्येक गावाने कशा पद्धतीचं नियोजन करायचं, जसं ज्ञानेश्वर महाराजांचा आणि तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा असतो त्या पद्धतीने प्रत्येक गावातील असणारी मराठीची दिंडी तयार होणार आहे। त्या दिंडीचा असणारा ट्रक असेल किंवा टेम्पो असेल, त्यातील असणारी माणसाची संख्या असेल आणि त्यांच्या असणाऱ्या राशन पाणी आणि त्याचं असणारं डिझेल किंवा इंधन वगैरे असेल, याचा खर्च त्या गावातील असणारा मराठा बांधवांनी उचलायचं हे ठरलेलं आहे। कुठलाही असणारा तालुक्यातील असणारा एखादा राजकीय पक्ष असेल, गट असेल, तर याच्यात कुठल्याही प्रकारे पैसे वगैरे न घेता किंवा त्यांची मदत न करता प्रत्येक मराठा बांधवाने स्वाभिमानाने या ठिकाणी आम्ही आमच्या पद्धतीने तयारी करू अशा पद्धतीने आजच्या मीटिंग मध्ये आश्वासन दिलेलं आहे। तेव्हा प्रत्येक गावातील असणारी किमान 1 किंवा 2 मराठ्यांची दिंडी ही निघालीच पाहिजे। आपल्याला माहिती आहे की 1930 साली भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी महात्मा गांधीजींची दिंडी निघालेली होती। ती दिंडी अख्ख्या जगाने पाहिलेली आहे। आज महाराष्ट्रातून निघणारी आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील असणारी जी काही दिंडी आहे, ही दिंडी संपूर्ण जग न भूतो न भविष्य
अशा पद्धतीची ती दिंडी निघणार आहे आणि अवघा महाराष्ट्र नव्हे तर ती जग ती दिंडी पाहणार आहे. तेव्हा 17 आणि 18 तारखेला कशा पद्धतीचं नियोजन झालेलं आहे हे ते मराठा समन्वयक या ठिकाणी फलटणच्या समन्वयकांशी संपर्क साधणार आहे आणि त्या पद्धतीने नियोजन होणार आहे. सर्वसाधारणपणे ज्यावेळेस दिंडी पुण्याला येणार आहे त्यावेळेस पुण्यातील असणारा द्रुतगती मार्ग म्हणजे वाकडच्या पुढचा असणारा जो काही चौक आहे तर त्या द्रुतगती मार्गावरती सुरुवातीला सातारा जिल्हा असेल, 2 नंबरला सांगली जिल्हा असेल आणि 3 नंबरला कोल्हापूर जिल्हा असेल. अशा पद्धतीनं या दिंडीचं नियोजन आहे. याच्यामध्ये हे आरक्षणाचा असणारा हा मुद्दा सुरू असताना याच्यामध्ये अनेक मराठा बांधवांना माझ्या व्यत्यय येणार आहे. तेव्हा कुठल्याही प्रकारचा कुठलाही गैरसमज न करून घेता किंवा कुठल्याही असणाऱ्या भूलथापाला बळी न पडता किंवा यातील विघ्न आणणारे विघ्न संतोषी काही जी काही माणसं आहेत तर यांच्या प्रयत्नाला यश न देता आपण फक्त एकच ध्येय आहे आणि ते ध्येय म्हणजे आपलं काय आहे तर मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. ते हे आपलं ध्येय आहे आणि तेही ध्येय निश्चित आहे. ते म्हणजे 50% ओबीसी वर्गातूनच मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. हे अंतिम आपलं ध्येय असलंच पाहिजे. उपोषण करण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिल्यापासूनच सकल मराठा समाजाने जरांगे पाटलांच्या आदेशानुसार मुंबई मोहिमेची तयारी केली. याबाबतची बैठक फलटण येथे पार पडली असून याबाबतचा घेतलेला हा आढावा. सुरेश तोडकर, 7 स्टार न्यूज, फलटण.